नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। जसे की आपण पाहतात की संजय गांधी निराधार योजना अंतर्गत देणाऱ्या दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व गरजू लाभार्थी या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। माहिती महत्त्वाची आहे पण तेवढे धक्कादायक सुद्धा आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका जेणेकरून महत्त्वाच्या सरकारी योजनांचे अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर शेअर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो। तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर आता मित्रांनो, इथे एक गोष्ट अगदी शांतपणे समजून घ्या। सध्या असं होतंय की कोणी एक यूट्यूबर व्हिडिओ टाकतो की सांगतो की 1 तारखेला पैसे येणार, 2 तारखेला पैसे येणार, 2 फरवरी, 1 फरवरी, 31 जानेवारीला पैसे येणार, असे तुम्हाला हप्ता जमा होणार। पूर्ण व्हॉट्सअपवर मेसेज येतो की महिन्याच्या शेवटी पैसे येतील। काही ठिकाणी तर असेही सांगितलेले आहे की महिन्याचे 1 किंवा 2 तारखेला खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, एकच योजना पण वेगवेगळ्या तारखा। आता इथे प्रश्न असा येतो की तारखा येतात कुठून? मित्रांनो, यामागे कोणताही अधिकृत कागद, कोणताही शासन निर्णय, GR, कोणतीही सरकारी नोटीस समोर आलेली नाही। फक्त अंदाजांवर, मागच्या वेळेला अनुभवांवर किंवा IQ बातमीवरून या तारखा सांगितलेल्या जात आहेत। आम्ही सुद्धा आधी एक व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की नोटिफिकेशन लवकरच येऊ शकतं, पण मित्रांनो लवकर येईल आणि आलं आहे यात फरक आहे। तर आता मित्रांनो, आजच्या घडीला सत्य हेच आहे की अधिकृत शासन निर्णय अजून आलेला नाही। जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत कोणतीही तारीख 100% पक्की मानता येत नाही मित्रांनो। कारण की तारीखच नसेल आली तर तुम्ही ते गृहीत धरून काय करता मित्रांनो, हे मला म्हणायचं आहे। तारीख बदलली म्हणून निराश ही होऊ नका, कारण अधिकृत कागद आता तेव्हाच खरी माहिती समजते मित्रांनो। आता थोडा मागे जाऊ आपण, डिसेंबर महिन्याकडे पाहूया। डिसेंबरमध्ये जेव्हा संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला होता तेव्हा एक गोष्ट तुम्ही खूप जणांच्या लक्षात आली नसेल। ती गोष्ट म्हणजे त्यावेळी अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नव्हता। आता शासन निर्णय नसेल तर काय होते हे अगदी सोप्या उदाहरणात सांगतो। समजा एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थ्याची नवीन यादी तयार करायची आहे। जर नवीन यादी तयार झालेली नाही तर शिक्षक जुनीच यादी वापरून काम करतात। डिसेंबरमध्ये अगदी तसंच झालं होतं। सरकारकडे नवीन मंजूर लाभार्थ्यांची यादी तयारच झाली नव्हती, म्हणूनच काय झालं, मागील महिन्याचा जुना डेटा तशाच पुढे पाठवण्यात आला होता। आता याचा थेट परिणाम असा झाला की ज्या लोकांची नावे त्या जुन्या यादीमध्ये होती त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, पण ज्या लाभार्थ्यांची नावे नव्याने समाविष्ट झालेली होती, आधी थांबवलेली होती किंवा कागदपत्रांमुळे अडचणीत होती, अशा लोकांना डिसेंबरमध्ये पैसे मिळाले नाहीत। म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की अंदाजे 40% लाभार्थ्यांचा हप्ता मिळालाच नाही आणि फक्त 60% लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली। तर मित्रांनो, हे पैसे का थांबले? कारण सरकारने वेगळा निर्णय घेतला म्हणूनच नाही, तर नवीन शासन निर्णय नसल्यामुळे जुनीच यादी वापरली गेली। म्हणजेच मित्रांनो, पैसे न मिळण्याचे कारण म्हणजे तुमचं अपात्र असणंच नव्हतं, तर प्रक्रिया अपूर्ण असणं हे होतं मित्रांनो। आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की डिसेंबरमध्ये जे घडलं ते जानेवारीमध्ये परत घडू शकतं का? उत्तर आहे तसं होऊ शकत नाही जर जानेवारी उलटून गेली। आता फरवरीचा महिना लागलेला आहे मित्रांनो। समजा ग्रामपंचायतीकडे लाभार्थ्यांची नवीन यादी तयारच नाही, जुन्याच कागदावरून पैसे वाटायचे ठरवले तर काय होईल? ज्या लोकांची नावे जुन्या यादीमध्ये आहेत त्यांनाच पैसे मिळतील का? याचा सरळ आणि अर्थ असा होतो की ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरमध्ये पैसे मिळाले नाहीत त्यांनी आणि ज्या लोकांनी नवीन अर्ज भरलेले आहेत, या दोन्ही गटांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे मित्रांनो। आता तुमची चुकी नाही आणि तुम्ही अपात्र आहात असंही नाही, फक्त एवढंच आहे की शासन निर्णय नसेल तर नवीन नावे सिस्टममध्ये घेतली जाणार नाहीत। तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण फॉर्म भरला म्हणजेच लगेचच पैसे येणार, प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही। शासन निर्णय जाहीर झाला तेव्हा संपूर्ण प्रक्रिया सुरू होते। ती खालीलप्रमाणे आहे। सर्वात आधी जिल्हा कलेक्टर ऑफिसकडून माहिती मागवली जाते। त्या माहितीमध्ये किती नवीन अर्ज मंजूर झाले, किती जुने लाभार्थी कमी झाले आणि किती लोकांची नावे नव्याने जोडायची आहेत हे पाहिले जाते। ही सगळी माहिती एकत्र करून एकूण किती पैसे लागणार आहेत याचा हिशोब केला जातो। हिशोब झाला की मग पुढची पायरी सुरू होते। हा पूर्ण निधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संजय गांधी योजनेसाठी असलेल्या स्वतंत्र खात्यामध्ये टाकला जातो। त्यानंतर DBTच्या माध्यमातून तहसील कार्यालयातून प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात। ही संपूर्ण साखळी आहे। जर शासन निर्णय आला नाही तर ही सगळी प्रक्रिया सुरूच होत नाही। कलेक्टरकडून नवीन डेटा मागवला जात नाही, नवीन अर्जाची यादी तयार होत नाही आणि नवीन लाभार्थी या वितरणामध्ये समाविष्टच होत नाही। तर मित्रांनो, ज्या सरकारने शासन निर्णय जाहीर करून पैसे वाटप करणे म्हणजेच की फरवरीचा हप्ता किंवा
जानेवारीचा हप्ता ही दोन्ही एकत्र येणार का या ठिकाणी ते पण होऊ शकते मित्रांनो. ज्या सरकारने शासन निर्णय जाहीर करूनच पैसे वाटप सुरू केले तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असू शकते. शासन निर्णय आला की सरकार म्हणतं आता नवीन यादी तयार करा. मग ज्या लोकांनी अलीकडेच अर्ज भरले आहेत त्यांची नावे अधिकृत यादीमध्ये घेतली जातात. ज्या लाभार्थ्यांचे पैसे, कागदपत्रे किंवा डेटा अडचणीमुळे थांबले होते त्यांची नावे पुन्हा तपासली जातात. म्हणजेच मित्रांनो, शासन निर्णय म्हणजे सगळ्यांसाठी दार उघडणारा कागद असतो. तो कागद आला की नवीन लोकांना संधी मिळते आणि जुन्यांचे थांबवलेले प्रश्न सोडवले जातात. म्हणूनच मी पुन्हा सांगतो की जानेवारीचा हप्ता कधी येईल हे पूर्णपणे शासन निर्णयावर अवलंबून आहे. तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, संयम ठेवा, कारण की पैसे कुठेही जाणार नाही. पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत येणारच आहे तर मित्रांनो, तुमचे पैसे येणार की नाही ते सर्व शासन निर्णयावर अवलंबून आहे. म्हणजेच मित्रांनो, शासन निर्णय हा संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मित्रांनो, आता मी जे सांगणार आहे ते एकाला थोडंसं कठोर वाटेल, पण हे सत्य आहे आणि ते समजून घेणं खूपच गरजेचं आहे. बऱ्याच लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो, जर जानेवारीपासून हप्ता सुरू झाला तर मागचे थांबलेले पैसे मिळतील का? मित्रांनो, खरं आणि थेट उत्तर सांगायचं झालं तर नाही. आतापर्यंतचा अनुभव काय सांगतो ते शांतपणे समजून घ्या. आजपर्यंत असं कधीही झालेलं नाही की शासन निर्णय निघाला किंवा शासन निर्णय निघालाच नाही आणि तरीही मागील थकीत अनुदान पुन्हा दिलं गेलं. हे थकीत अनुदान काहीही असो, 1000 रुपये असो, 1500 रुपये असोत किंवा 2000 रुपये असोत किंवा 2500 रुपये असोत किंवा 2-3 महिन्याचे हप्ते असोत, हे पैसे परत दिल्याचे उदाहरण नाही. दिव्यांग लाभार्थी असोत, विधवा महिला असोत किंवा इतर कोणतेही लाभार्थी असो, ज्यांचे पैसे मागच्या महिन्यामध्ये थांबले तेच पैसे नंतर जमा झाल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं नाही. म्हणून मित्रांनो, याबाबतीची चुकीची अपेक्षा ठेवून स्वतःला मानसिक त्रास देऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. आता महत्वाचं हे आहे की पुढचा हप्ता सुरू होतो का आणि तो नियमित येतो का हेच वास्तव आहे आणि हेच समजून घेणं आपल्यासाठी जास्त उपयोगाचं आहे. मित्रांनो, आता अनेक लोक विचारतात आमचा हप्ता येईल की नाही, आम्ही कसं ओळखायचं? मी ते गोष्ट स्पष्टपणे सांगतो की जर डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता मिळाला असेल तर जानेवारीमध्ये मिळण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे. आणि जर डिसेंबरमध्येच पैसे मिळाले नसतील तर शासन निर्णयाशिवाय जानेवारीमध्ये पैसे येणे कठीण ठरू शकते. म्हणजे की मित्रांनो, फरवरीमध्ये तुम्हाला सुद्धा संयम ठेवणं गरजेचं आहे. आता जाणून घेऊया, फॉर्म भरलेला आहे म्हणजेच हप्ता पक्काच असतो का? मित्रांनो, हा खूप मोठा गैरसमज आहे. अनेक लोक म्हणतात आमचा फॉर्म मंजूर आहे पण पैसे का नाहीत? फॉर्म मंजूर असणं किंवा हप्ता खात्यामध्ये जमा होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत मंजूर फॉर्म सुद्धा पेमेंट यादीमध्ये घेतला जात नाही. म्हणून फॉर्म मंजूर आहे म्हणून हप्ता नक्की येईल असं समजणं चुकीचं ठरू शकतं. आता बघा, डीबीटी मध्ये अजूनही पैसे का अडकतात? मित्रांनो, बरेच जण म्हणतात डीबीटी आहे मग पैसे का अडकतात? डीबीटी म्हणजे फक्त थेट खात्यामध्ये पैसे टाकण्याची पद्धत, पण डीबीटी सुद्धा यादीवरच चालते. जर तुमचं नाव पेमेंट यादीमध्ये नसेल तर डीबीटी अजूनही खात्यामध्ये पैसे येत नाही. डीबीटी म्हणजे ऑटोमॅटिक पेमेंट नाही तर यादीमध्ये आधारित पेमेंट आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया शासन निर्णय उशिरा का होतो. मित्रांनो, अनेक जण विचारत आहे की शासन निर्णय एवढा उशीर का होतो? कारण शासन निर्णय म्हणजे फक्त एक कागद नाही, त्यासाठी जिल्हानिहाय डेटा, लाभार्थ्यांची संख्या, लागणारा निधी, बँक खात्याचा तपशील ही सगळी माहिती एकत्रित करावी लागते. म्हणून कधी कधी निर्णय उशिरा येतो आणि तो येईपर्यंत जुना डेटा वापरला जातो. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे, तुम्हाला सावध करणं, कोणती अफवा पसरवणं किंवा उगाच तारीख सांगून तुमच्या अपेक्षा वाढवणं हा नाही. व्हिडिओचा हेतू आहे तुमच्यापर्यंत खरी माहिती पाठवणं. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ, खरी बातमी पोहोचवा, कारण की अफवा खूप जण मार्केटमध्ये पसरवतात की आज येणार, उद्या येणार, परवा येणार, पण कधीच येणार नाही असा पण राहतो विषय. आणि तो GR आल्याशिवाय आपण सांगू शकत नाही की कधी पैसे येणार. मित्रांनो, तर लक्षात घ्या, संयम ठेवा, पैसे तुमच्या खात्यामध्ये येतीलच, ते कुठेच जाणार नाही. तर मित्रांनो, जय हिंद, जय